तर शंकराचार्य यांच्याबद्दल जे काही प्रकार झाला त्याचा तपास सुरू आहे, चौकशी सुरू आहे। परंतु कालपर्यंत तुम्ही खुदा का नेक बंदा म्हणून उद्धवजी ठाकरे यांचं कौतुक करत होतात, परंतु जेव्हा हिंदुत्ववादी मतदारांनी तुम्हाला फटकारलं, तुम्हाला लाथाडलं, तुम्हाला झिडकारलं, त्यानंतर आता तुम्हाला साधू संतांची आठवण येते। कालपर्यंत खुदा का नेक बंदा म्हणणारे आज साधू संतांची बाजू घेतात, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। संजय राऊत यांना या निमित्ताने उपरती झालेली दिसते। खरं तर ज्या पद्धतीनं शंकराचार्यजी यांच्यावर जे काही प्रकार झाला त्याचा तपास होईल, परंतु संजय राऊत यांना एकच आठवण करून द्यायची आहे, पालघरमध्ये साधूंची हत्या झाली होती त्यावेळेला तुमचं सरकार होतं। महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे पालघरमध्ये साधूंची हत्याकांड झालं होतं, निर्घृणपणे साधूंना मारलं होतं, तेव्हा त्याबद्दल तुम्ही चकार शब्द काढला नाही। तुमचं सरकार असताना त्याबदल्या दोषींना शिक्षा झाली नाही, याबद्दल तुम्ही चकार शब्दाने आजपर्यंत बोलला नव्हतात। परंतु जेव्हा मुंबई महापालिकेमध्ये महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये तुमचा पराभव झाला, हिंदुत्ववादी मराठी मतदारांनी तुम्हाला झिडकारण्याचं काम, तुम्हाला नाकारण्याचं काम केलं, त्याच्यानंतर तुम्हाला आता साधू संतांची आठवण येते। जर का याआधी अशाच पद्धतीनं साधू संतांचा आदर केला असता, साधू संतांचा सन्मान केला असता, पालघरमध्ये झालेल्या साधू हत्याकांडाबद्दल जाब विचारला असता, तर तुमच्यावर आज जी वेळ आली ती आली नसती। एवढंच मला जनाब संजय राऊत यांना सांगायचंय। संजय राऊत, हिंदुत्ववादी मतांनी तुम्हाला नाकारल्यामुळे तुम्ही वाटाण्यासारखं तडतडा उडताय। कालपर्यंत खुदा का नेक बंदा म्हणून उद्धव ठाकरेंचं कौतुक चालत होतं, आणि जेव्हा लक्षात आलं की हिंदुत्ववादी मतदार आपल्यापासून दूर जातात तेव्हा लगेच तुम्हाला साधू संत आठवतात। आता वाटाण्यासारखं तडतड तुम्ही करायला लागलात, कारण हिंदुत्ववादी मतदारांनी तुम्हाला नाकारले, मराठी मतदारांनी तुम्हाला नाकारले। यापुढे खुदा का नेक बंदा म्हणताना थोडासा विचार करून बोला। भगव्याबद्दल बोलण्याचा संजय राऊत यांना अधिकार नाही। भगवा हा भारतीय जनता पार्टीचा आहे। भगवा हा वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे। तुमची अख्खी उभाटा गट तुम्ही हिरवी करून टाकली, मतांसाठी तुम्ही जनाब सेना सुरू करून टाकली। तुम्हाला भगव्याबद्दल बोलण्याचा अजिबात अधिकार नाही। खरं तर नीतिमत्तेच्या गप्पा संजय राऊत यांनी करू नये। नीतिमत्ता ज्या पद्धतीनं 2019ला गहाण ठेवली होती, कर्मा रिटर्न नावाचा एक सिद्धांत आहे, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर। 2019ला महायुती म्हणून तुम्ही निवडणूक लढलात, देवाभाऊंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात, तेव्हा तुम्हाला नीतिमत्ता आठवली नव्हती। आता कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे तुमच्याबरोबर युतीमध्ये लढली आणि पाठिंबा शिवसेनेला दिला की लगेच तुम्हाला नीतिमत्ता आठवली। 2019ला तुम्ही नीतिमत्ता कुठे गहाण ठेवली होती संजय राऊत? त्या नीतिमत्तेचं काय झालं होतं हे आठवून बघा। तुम्ही सत्तेसाठी भारतीय जनता पार्टीसोबत युती केली आणि जेव्हा तुम्हाला लक्षात आलं की आपल्याला मुख्यमंत्री पद मिळू शकते, तेव्हा तीच नीतिमत्ता गहाण ठेवून भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसला। तेव्हा तुमची नीतिमत्ता कुठे गेली होती? तेव्हा तुम्हाला मान मर्यादा होती का? याचा विचार तुम्ही करा। आज मनसेनं व्यापक हिंदुत्वासाठी हा निर्णय घेतला, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो। परंतु 2019ला तुम्ही ज्या पद्धतीनं भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला होता, अगदी आज कर्माने तुम्हाला देखील फळ दिलेलं आहे की तुमच्या पाठीमध्ये मनसेनं खंजीर खुपसलाय। खरं तर मनसेनं तुमच्यासोबत युती केली आणि आता भारतीय जनता पार्टी सोबत आली म्हणून तुम्हाला राग येतो, तर 2019ला भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होती, तुम्ही आमच्यासोबत निवडणूक लढली, आमच्यासोबत जागा लढल्या, आमच्यासोबत प्रचार केला आणि फक्त आणि फक्त सत्तेसाठी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी काँग्रेसला जाऊन मिळालात। त्यावेळेला तुमची नीतिमत्ता कुठे होती?
त्यावेळेला तुम्ही त्या अशा प्रस्तावाला केराची टोपली का दाखवली नाही? त्यावेळेला देवाभाऊंच्या पाठीमध्ये खंजीर का खुपसला? त्यावेळेला तुम्हाला अशा पद्धतीची मुक्ताफळं उधळण्याची वेळ का आली नव्हती? याचा विचार संजय राऊतांनी केला पाहिजे. संजय राऊत, तुम्ही सातत्यानं जे जनमत होतं त्या जनमताचा अपमान करण्याचं काम 2019ला केलं होतं. आता तर जनमत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या पाठीशी आहे आणि मनसेनं विकासाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिलाय. हा पाठिंबा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीला आहे. संजय राऊत, तुम्हाला जनतेनं नाकारले, तुम्हाला जनतेनं पुन्हा एकदा घरी बसवले. नगरपंचायत निवडणूक, विधानसभा निवडणूक, महापालिका निवडणूक आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला देखील जनता तुम्हाला घरी बसवेल. कारण 2019 साली ज्या पद्धतीनं जनमताचा अनादर करून फक्त आणि फक्त खुर्चीसाठी तुम्ही काँग्रेस सोबत गेलात, त्याचा बदला आज मराठी माणूस घेतोय, महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस घेतोय. विकास आणि संजय राऊत यांचा काहीही संबंध नाही. विकास आणि उभाटा गट यांचा काही संबंध नाही. यांना विकास शब्द आवडत नाही तर मलिदा शब्द आवडतो. यांना विकास शब्द आवडत नाही तर कट कमिशन शब्द आवडतो. यांना विकास शब्द आवडत नाही तर घोटाळा शब्द आवडतो. त्यामुळे संजय राऊतांना विकास या शब्दापासून अलर्जी असणं साहजिक आहे. यांच्यासाठी विकास हा शब्द असंसदीयच वाटतो. कारण यांना कट कमिशन, खंडणी, घोटाळा, लाचखोरी हा शब्द यांना जास्त आवडतो. कारण खिचडीमध्ये घोटाळा केला, कफन चोरीमध्ये घोटाळा केला, पत्राचाळीमध्ये घोटाळा केला. त्यामुळे यांना विकास हा शब्द आवडणारच नाही. यांना सातत्यानं खंडणी वसूल करणं, कट कमिशन खाणं हे शब्द संजय राऊत यांच्यासाठी पर्वणीचे शब्द आहेत. विकास हा शब्द देवाभाऊंसाठीचा पर्वणीचा शब्द आहे. विकास हा शब्द भारतीय जनता पार्टीचा शब्द आहे. आणि विकास म्हणजे नरेंद्र मोदीजी, विकास म्हणजे देवाभाऊ. आणि आम्ही सातत्यानं बघा, मुंबईमध्ये मेट्रो आणली, कोस्टल रोड आणला, अटल सेतू आणला. संजय राऊतांनी विकासासाठी केलेली एक गोष्ट सांगावी, त्यांनी मात्र घोटाळे केले, खंडणी वसूल केली, कट कमिशन आणलं. त्यामुळे विकास हा शब्द त्यांना असंसदीय वाटणं साहजिक आहे. मुंबई असो, कल्याण डोंबिवली असो, ठाणे असो किंवा नवी मुंबई असो, या सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीचाच महापौर होणार आहे. कारण जनतेनं महायुतीला कौल दिला. जनता भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पाठीशी आहेत, एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी आहे. संजय राऊत यांना ज्या पद्धतीनं मुंबई वगळता अन्य ठिकाणी त्यांचं डिपॉझिट जप्त करण्याचं काम जनतेने केलं. मुंबईमध्ये देखील स्वतः ब्रँड म्हणून मुंबईमध्ये महापौर आमचाच बसेल असा टिंगाऱ्या संजय राऊत मिरवत होते. परंतु मुंबईकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आणि घरी बसवण्याचं काम केलं. येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही ते घरी बसतील आणि बाकी सर्व निवडणुकीमध्ये त्यांचे हेच हाल होतील. खरं तर मनसेचं नुकसान करण्याचं काम उभाटा गटानं मुंबईत केलं. मनसेनं प्रामाणिकपणे उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी आपली संघटना उभी केली. परंतु दुर्दैवानं मनसेचे फक्त 6 नगरसेवक निवडून येऊ शकले. गेल्या वेळेला युती नव्हती तेव्हा मनसेचे 7 नगरसेवक मुंबईमध्ये निवडून आले होते. यावेळेला उभाटा गटासोबत युती केल्यानंतर फक्त 6 नगरसेवक निवडून आले. याचा विचार स्वतः सन्माननीय राज ठाकरे करतील. कारण उद्धवजी ठाकरे यांचा स्वभावच पाठीमध्ये खंजीर खुपसणं, केसाने गळा कापणं, याच्यामध्ये उभाटा गट आणि संजय राऊत एक्सपर्ट आहेत. त्यामुळं मनसेचा केसाने गळा कापण्याचं काम मुंबईमध्ये उभाटा गटाने केलंय. परिणामी मुंबईमध्ये मनसेचे फक्त आणि फक्त 6 नगरसेवक निवडून आले. याआधी गेल्या वेळेला एकटी मनसे निवडून होती तेव्हा 7 नगरसेवक निवडून आले होते. आणि यावेळेला उलट एक मतदान, एक नगरसेवक कमी झालाय. याचा विचार राज ठाकरेंनी करावा. कारण उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाने स्वतःच्या भावाला देखील सोडलं नाही, त्यांनाही धोका दिला. 25 वर्ष मराठी माणसाला धोका दिला. यावर्षी स्वतःच्या भावाला धोका दिला.
2019ला भारतीय जनता पार्टीला धोका दिला. धोका देण्याचं राजकारण जर का कोणाचं असेल तर ते उभाटा गटाचं आहे. नाही, मनसेचा केसानी गळा कापण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी केले. मनसेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उभाटा गटाने केलंय. त्यामुळं मनसेला आता उद्धवजी ठाकरे यांच्यावर विश्वासार्हता राहिली नाही, विश्वास राहिलेला नाही. ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे हे धोका देण्याची परंपरा पुढे चालवतात ते बघता मनसे कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या पद्धतीने निर्णय घेतलाय अगदी तशाच पद्धतीनं इतर ठिकाणी निर्णय घेईल याच्यामध्ये अजिबात शंका नाही. कारण मनसेचे नगरसेवक पाडण्याचं काम उभाटा गटाच्या माध्यमातून झाले. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचे नगरसेवक उभाटा गटाने पाडले, मुंबईमध्ये मनसेचे नगरसेवक उभाटा गटाने पाडले, नवी मुंबईमध्ये पण तीच अवस्था आहे. अनेक ठिकाणी मनसेचा घात करण्याचं काम आणि रेल्वे इंजिनला रुळावरून उतरवण्यासाठी उभाटा गटाने अनेक ठिकाणी प्रयत्न केले. त्यामुळे राज ठाकरे याच्यापुढे त्यांच्यासोबत युती करतील असं वाटत नाही. संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे वारंवार सांगत आले होते की आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी, परंतु आज निवडणुकीनंतर 2 दिवस देखील ते एकत्र राहू शकले नाही. कारण ही मैत्री युतीसाठी नव्हती तर भीतीसाठी होती. हा प्रीती संगम नव्हता तर भीती संगम होता आणि ही भीतीसाठी झालेली युती फार काळ टिकत नाही. हे वास्तव आहे, हे जनतेने देखील ओळखलेलं आहे. खरं तर नारायण कुचेजी यांनी त्याबद्दल अतिशय स्पष्टीकरण दिलेलं आहे की भारतीय जनता पार्टीची परंपरा पैसे वाटून निवडणूक लढण्याची आणि जिंकण्याची नाही, तर आम्ही जनतेच्या आशीर्वादावर निवडणूक लढतो आणि जिंकतो. नारायण कुचे यांनी त्या संदर्भात अतिशय स्पष्टीकरण दिलंय. जाणीवपूर्वक नारायण कुचेजी यांना बदनाम करण्याचा विरोधकांचा हा प्रयत्न आहे, परंतु असे कितीही भाजपला बदनामी केली तरी जनतेचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत.